नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला न्याय, नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। नराधमांना 2 महिन्यात फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टाने आपल्यासमोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त, न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा झाली, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल। बारामतीच्या जनता दरबारामध्ये जय पवार यांचं सूचक वक्तव्य। राज्यपालांची सही घेऊन शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेमध्ये माहिती। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक मांडणार, एनडीएमधील उच्च पदस्थ नेत्याची माहिती। मागील अधिवेशनात 2/3 बहुमत नसल्यानं विधेयक नामंजूर। टीईटी पेपरफुटीतील आरोपींवर मकोका लावणार, कायद्यात दुरुस्तीच्या हालचाली। परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। टीईटी पेपरफुटी विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, मंत्री दादा भुसेंना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भुसे विधान भवनाबाहेर येताच काँग्रेसकडून निषेध व्यक्त, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या प्रभाग सभेत दूषित पाणी प्रश्नावरून तुफान राडा, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात शिवीगाळ, जुन्या राजकीय वैरावरून तीव्र शाब्दिक वाद। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं, विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू।